1 वाटी भिजवलेले मूग, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ। या ठिकाणी आपण मुगाचे डोसे बनवत आहोत। यासाठी मूग जास्त मोड आलेले वापरू नये। यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ तसेच 1 मोठा चमचा बेसन पीठ घालून घेऊ। आता हे सर्व साहित्य मिक्सरमधून बारीक करून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी लागेल। आता तवा गरम झाला की त्यावर थोडेसे तेल घालून वरून थोडेसे पाणी टाकावे, जेणेकरून तवा नॉनस्टिक प्रमाणे तयार होतो। यावर 2 चमचे बॅटर घालून थोडासा जाडसर असा डोसा पसरवून घ्यावा। फक्त मूग वापरलेले असल्यामुळे डोसा थोडा जाडसरच बनवावा। यानंतर बाजूने तेल सोडून वरून झाकण ठेवून हा डोसा वाफवून घ्यावा, जेणेकरून डोसा व्यवस्थित शिजतो। अशा पद्धतीने आपण पाहू शकतो डोसा एका साईडने भाजून झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने देखील हा डोसा भाजून घेऊ। दुसऱ्या बाजूने भाजताना देखील आपल्याला झाकण ठेवूनच भाजून घ्यायचा आहे। तुम्ही या ठिकाणी डोशाचा कलर पाहू शकता। अशा प्रकारे कमी साहित्यामध्ये झटपट असा आपला मुगाचा डोसा तयार होतो। तर अशाच पद्धतीने नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।